जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्रनाथा मुक्ते जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी पार्वती पते हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई या दोघांनाही मनपूर्वक वंदन करते। परमार्थ आणि विज्ञान यातील ब्रह्म या विषयावर निरूपण ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते आणि निरूपणाला सुरुवात करते। मागच्या वेळेला आपण माया ती कशी आहे, किती प्रकाराने तिचं कार्य चाललेलं असतं, तिचे शास्त्रीय स्वरूपातले नाव काय आहेत इत्यादी आपण पाहिलं। माया आणि ब्रह्म हे दोन गोष्टी आज आपल्या समोर आहेत। त्यातलं मायेचं निरूपण आहे ते आपलं गेल्या वेळेला झालेलं आहे। माया आणि ब्रह्म यांच्या व्याख्या सांगताना अत्यंत सोप्या पद्धतीने आदरणीय मंदाताई आपल्याला सांगतात, जे नसतं पण दिसतं भासतं त्याला माया असं म्हणतात, आणि जे असतं पण डोळ्यांनी दिसत नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात। म्हणजे जी मुळातच नाही ती माया, आणि जे पाच ज्ञानेंद्रियांना जाणवत जरी नसलं तरी अखंड आहे, उलट पाच ज्ञानेंद्रियांना ज्याची सत्ता आहे त्यामुळे ते कार्यरत होतात, असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात। बृहधातूपासून ब्रह्म हा शब्द निर्माण झालेला आहे। अत्यंत व्यापक असणारं असं जे तत्व, सर्व देवांचाही देव, खरा देव, मुख्य देव ह्या पद्धतीने ज्याच्याविषयी बोललं जातं असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात। आत्मतत्व म्हणजे सर्व व्यापक असणारं चैतन्य म्हणजेच ब्रह्म चैतन्य, त्यालाच परब्रह्म असं म्हणतात। आणि ईश्वराचे खरे स्वरूप म्हणजे खऱ्या देवाचे स्वरूप तेच आहे असं आपल्या समोर मांडणी आहे। हा देव कसा आहे तर अविनाशी आहे, स्वयंभू आहे, कायमचा असणारा आहे। सदैव सौम्य इदम अग्र आसीत असं उपनिषदामध्ये त्याविषयी बोललं गेलेलं आहे। अनंत आहे, अपार आहे, सर्वत्र सदा सम, ज्ञानेश्वर मौलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे। सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम, की ते सर्वत्र आहे, सदा आहे, समत्वानी व्यापलेलं आहे। मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीवांमध्ये ते व्यापून असलेलं आहे, असं ते ब्रह्म। आता असं जे ब्रह्म आहे जे पाच ज्ञानेंद्रिये आणि 9 प्रमाणांना कळत नाही, आणि त्या ब्रह्माची ओळख करून घेतल्याशिवाय तर अखंड आनंद रूपता चित्ताला अनुभवता येत नाही। मग असं ते ब्रह्म जाणावयाचं तरी कसं, तर जाणता जाणता जाणीव जाते, म्हणून शास्त्राच्या संगती संगतीने, संतांच्या संगती संगतीने त्याविषयी सतत श्रवण मनन निधिध्यासन करणे हा एकच उपाय तो जाणण्याचा असा आहे। हे ब्रह्म जाणण्यासाठी अंतःकरण जे आहे ते शुद्ध, स्थिर आणि अंतर्मुख असावं लागतं।
आता शुद्ध असावं लागतं म्हणजे नेमकं काय? ज्याच्यामध्ये दुसऱ्या कशाचीही भेसळ नाही असं जे अंतःकरण, त्याला शुद्ध अंतःकरण असं म्हणतात. जिथं द्वैत बाधित झालेला आहे, द्वंद्व त्रिपुटींचा खेळ ज्या ठिकाणी पूर्णपणे बाधित झालेला आहे, सर्वत्र तेच तत्व भरलेला आहे, असा पूर्ण निसंशय असा निश्चय बुद्धीचा झालेला आहे, असं जे अंतःकरण त्याला शुद्ध अंतःकरण असं म्हणतात. आद्यशंकराचार्य म्हणतात की सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र कुठलं, तर ज्याचं अंतःकरण अतिशय शुद्ध झालेलं आहे त्याच्या इतकं पवित्र तीर्थक्षेत्र दुसरं कुठलंही नाही. संतांचं जे अंतःकरण आहे ते ह्या पद्धतीचं शुद्ध झालेलं असतं. त्यानंतर स्थिर, दुसरं एक सांगितलं की अंतःकरणाची स्थिरता. आता जिथं सुखदुःखांची भरती ओहोटी सारखी चाललेली आहे तिथं हा ब्रह्मानुभव घेण्याची क्षमता त्या अंतःकरणाला असू शकत नाही. अशांतस्य कुतः सुखम असं भगवद्गीता सुद्धा आपल्याशी बोलते की अशांत अंतःकरणाला, क्षुब्ध अंतःकरणाला या सुखरूपतेचा अनुभव घेण्याचं बळ किंवा शक्ती प्राप्त होत नाही. मग उपासनेनी, निष्काम उपासनेनी ते अंतःकरण अतिशय शांत स्थिर करून घ्यावं लागतं. त्यावेळेला हे ब्रह्म नावाचं तत्व अनुभवण्याची क्षमता त्या ठिकाणी येऊन जाते. त्यानंतर अंतःकरण अंतर्मुख असलं पाहिजे असं एक सांगितलेलं आहे. आता शमदमाचा अभ्यास म्हणजे परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या विषयांपासून मनाला आणि इंद्रियांना आवर घालून घालून अंतःकरण वृत्ती पूर्णपणे अंतर्निष्ठ केल्याशिवाय ब्रह्मानुभव येऊ शकत नाही. समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. जे बहिर्मुख वृत्तीचे आहेत ते या संसार सागरामध्ये परत परत बुडतात, परत परत मरतात, परत परत जन्माला येतात. पण जे अंतर्मुख झालेले आहेत ते मात्र परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत खेओ ओळखे म्हणे तत्व हे मी. ह्या पद्धतीने स्वतःच्या स्वरूपाला, अंतःकरण वृत्तीला आत वळवून पाहण्याचा, तद्रूप करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर सांगितलेले आहे की सूक्ष्म बुद्धीशिवाय हे शक्य नाही. आता बुद्धी तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळ आहे, पण जगत व्यवहारामध्ये, जगतातल्या अनेक गोष्टींचा शोध घेण्यामध्ये, नको त्या गोष्टी जाणून घेण्यामध्ये ज्याची बुद्धी अडकून पडलेली आहे, म्हणजे स्थूल असणाऱ्या या जगतामध्ये सतत काहीतरी नको त्या गोष्टीची पंचायत करत राहणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी परमार्थाला उपयुक्त नाही. मग परमार्थामध्ये सूक्ष्म बुद्धी पाहिजे म्हणजे काय पाहिजे, तर अत्यंत व्यापक असणारं, सूक्ष्म असणारं असं हे जे ब्रह्मतत्व आहे त्याला गवसणी घालण्या इतकी ती बुद्धी जी आहे ती व्यापक आणि सूक्ष्म असली पाहिजे. आता कशाद्वारे ती सूक्ष्म होते, कशाद्वारे व्यापक होते, तर सत्शास्त्राचा अभ्यास करता करता, संतांच्या संगतीत राहता राहता ही बुद्धी जी आहे ती व्यापक होऊ शकते. आणि असा ज्यांचा अंतःकरणाला पूर्णपणे स्थिर, शुद्ध, सूक्ष्म करण्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे त्यांना या ब्रह्मतत्वाचा देहातही शोध लागतो, म्हणजे आत्मज्ञान होतं आणि देहाच्या बाहेर सुद्धा तेच भरून राहिलेलं आहे असं लक्षात आलं की ब्रह्मज्ञान होतं. आता वास्तविक पाहता आत्मा आणि ब्रह्म असे दोन्ही शब्द जरी आपल्या समोर आले तरी दोन्ही सुद्धा चैतन्य घन परमात्म्याचंच वर्णन करणारे शब्द आहेत. देह सापेक्षतेने या व्यापक ब्रह्माला आत्मा असं म्हणतात, जो एका देहापुरता जणू काही मर्यादित झाल्यासारखा आहे. असं जे ब्रह्मचैतन्य आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आणि देहाच्या आत बाहेर, पिंडाच्या, ब्रह्मांडाच्या आत बाहेर व्यापून जे उरलेलं तत्व आहे त्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. तर या ब्रह्मचैतन्याचा अनुभव ज्याला घ्यायचा आहे त्याचं अंतःकरण
शुद्ध असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे, वृत्ती अंतर्मुख असली पाहिजे आणि बुद्धी जी आहे ती सूक्ष्माला गवसणी घालण्या इतकी तरबेज झाली पाहिजे. आता सातत्याने जर हा अभ्यास चालू असेल तर स्वतःच्या देहासह हे संपूर्ण जगत जे आहे ते वास्तविक पाहता भासमान असून त्याचं अधिष्ठान असणारं जे ब्रह्म आहे ते सर्वत्र सदा समत्वाने भरलेलं आहे अशी त्या जीवनमुक्ताची खात्री होऊन जाते. पण अज्ञानामुळे मात्र जीवाला देह आणि जग जे आहे तेच खरं वाटत राहतं आणि ब्रह्माचा शोध काही मग त्याला घेता येत नाही. आता जे अज्ञानी आहेत त्यांना देह आणि जग सत्य वाटतं आणि जे आत्मज्ञानी आहेत त्यांना ब्रह्मच फक्त सत्य वाटतं आणि जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे याप्रमाणे त्यांचे अभंग आपल्याला त्यांचा अनुभव जो आहे तो आपल्या समोर मांडताना दिसतात. आता डोळ्याला हे जग दिसत असताना सुद्धा ते मिथ्या कसं आहे याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, तो गुरुवचन आणि शास्त्र गुरुवाक्ये मन धुतले आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गुरुवाक्यानी गुरूंनी जे समजून सांगितलेलं आहे, गुरूंनी काय समजून सांगितलेलं आहे तर तत्त्वम असि हे महावाक्य जे आहे म्हणजे ते ब्रह्म तू आहे हे त्यांनी सातत्याने समजून सांगितलेलं आहे आणि म्हणून तेच मी असून भासणारे देह जग जे आहे ते मिथ्या आहे असं सारखं चिंतन करत करत स्वतःच्या मनाला धुवावं लागतं. गुरुवाक्ये मन धुतले आणि असा अनुभव ज्याला त्या आत्मतत्वाचा येतो त्याच्यासाठी जगत पूर्ण नाहीसं झालेलं असतं का? नाहीसं झालेलं नसतं. पण जगामध्ये जे सत्यत्व आधी त्याला वाटत असतं ते मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे काय झालेलं असतं तर निवृत्त झालेलं असतं. जसं मृगजळ पाहत असताना सुद्धा त्यामध्ये पाण्याचा अंश सुद्धा नाही असं जाणकाराच्या लक्षात येऊ शकतं. त्याप्रमाणे जे तत्वज्ञानी आहेत, जे ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी आहेत त्यांना जगात वावरत असताना सुद्धा जग हे आभासिक आहे हे पूर्णपणे लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे या जगतातल्या घडामोडींनी त्यांचं अंतःकरण जे आहे ते त्यामध्ये फसत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आता अंतःकरण आणि इंद्रिये यांचा गुणधर्मच मुळात ही संपूर्ण सृष्टी दाखवणे हा आहे आणि तत्वज्ञानाचा उद्देशच मुळी दिसणारी सृष्टी जी आहे, इंद्रियांना दिसणारी भासणारी अंतःकरणाला भासणारी जी सृष्टी आहे ती सृष्टी मात्र आभासिक आहे हे सांगण्याचाच काय आहे तो उद्देश त्या ठिकाणी आहे. आणि अशी जी दृष्टी कमावतो म्हणजे ज्ञानदृष्टी जो विकसित करतो त्याला जग दिसत असताना सुद्धा त्याचं वास्तव स्वरूप समजलेलं असल्यामुळे जगात घडणाऱ्या गोष्टींचा त्रास होत नाही. खूप छान एक ओवी डॉक्टर काकांची आपल्या समोर अद्वैत मकरंद मधली आहे. तया आदिना अंत, तया म्हणजे त्या ब्रह्माला, आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत, ते अनादी आहे, अनंत आहे, पूर्ण पवित्र आणि मंगल आनंददायी असं ते तत्व आहे. आणि त्या तत्वाचा ज्याला शोध लागतो त्याचा पुढची ज्ञानदृष्टी त्याची कशी विकसित होते तर तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत, आनंद म्हणजे अखंड आनंदाचा तो अनुभव घेतो. आनंद कदा ना खंत जगता लागी, की जगताचं हे भासमय स्वरूप वास्तव स्वरूप लक्षात आल्यानंतर जगात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीतून निर्माण होणाऱ्या सुखदुःखाचा बाऊ न करता आपला आनंद तसाच टिकवून ठेवून आनंदाने जगण्याची जी कला आहे ती त्या जीवनमुक्ताला तत्वज्ञानी जो आहे त्याला पूर्णपणे स्वतःच्या ठिकाणी विकसित करता येते. आणि या सगळ्या शब्दज्ञानाचा उपयोग ह्या पद्धतीने करून घेतला तरच गेट द रिझल्ट आहे म्हणजे अखंड आनंदाचा अनुभव त्याला येऊ शकतो. आता तत्वतः हे जग मुळातच नाही
असं सातत्याने आपण पाहतो की जे आधी नसतं नंतरही टिकत नाही, ते मध्ये आधी दिसत असलं तरी तत्वतः ते नसतंच, अशी पूर्ण विचारसरणी आपल्या समोर असल्यामुळे ते दिसत असलं तरी ते कधीच अस्तित्वात नाही असं त्याच्याकडे बघताना जर लक्षात ठेवलेलं असेल तर त्यातून घडणाऱ्या आपल्या समोर उभ्या ठाकणाऱ्या सुखदुःखादी गोष्टीमध्ये अंतःकरण जे आहे ते फार काळ रमणार नाही. एक छान दृष्टांत आपल्या समोर इथं दिलेला आहे की डोंगर माथ्यावर दिसणारं दृश्य जर आपल्याला पाहायचं असेल तर एक आहे फोटो काढून पाहता येतं. आता फोटो काढून पाहून तेवढं समाधान होत नाही जेवढं त्या डोंगर माथ्यावर चढून ते दृश्य पाहिलं जातं. आता प्रत्यक्षात ते डोंगर चढून ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याचा आनंद जो आहे तो वेगळाच असतो आणि फोटोत जे पाहतो तो जो आनंद आहे तो पण त्या ठिकाणी वेगळाच असतो. समर्थांचा एक अनुभव ते सांगतात आपल्याला की दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. आता दास डोंगरी राहतो म्हणजे नेमकं काय, तर अनुभवाच्या दृष्टीने अतिशय उंचीवर गेलेला जो कोणी आहे महात्मा तो या शरीर यात्रेकडे पाहत राहतो, पण उदासीन वृत्तीने, म्हणजे उदास चेहरा करून नव्हे, पण त्याच्या संबंधी अनुकूल प्रतिकूल असा कुठलाही भाव चित्तात उठू न देता त्याच्याकडे तो उदासीन वृत्तीने पाहू शकतो. आणि म्हणून सुखदुःखातीत होऊन आनंदाने जगण्याची जी कला आहे ते ब्रह्म जो जाणतो त्याच्या ठिकाणी पूर्ण विकसित झालेली असते. आता दुसरं म्हटलेलं आहे की हे परब्रह्म जे आहे ते या दृश्य जगताचं कारण आहे. आता हे दृश्य नसून आम्हाला का भासतं, मग आपल्या समोर शास्त्रांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा आम्हाला काही दिसतं किंवा भासतं तेव्हा त्याच्या मागे काहीतरी असतं. आणि म्हणून या भासणाऱ्या देहादी जगताच्या मागे काय कारण आहे तर जन्माद्यस्य यतः असं एक ब्रह्मसूत्र आपल्या समोर आहे आणि दुसरं यतो वा इमानी भूतानी जायन्ते असं श्रुतिमाऊलीनी सगळं या जगताचं दिसण्याचं भासण्याचं जे कर्तृत्व आहे ते कोणाकडे दिलेलं आहे तर ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं जग आणि आत्म्याच्या म्हणजे कुटस्थ चैतन्याच्या अधिष्ठानावर स्थूल सूक्ष्म शरीराचा भास जो आहे तो जीवाला होत चाललेला आहे. आणि म्हणून ईश्वर रूपाने हे ब्रह्मच कसं आहे तर ह्या जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण असं त्याला मोठा शब्द आपल्या समोर आलेला आहे. आणि असे मोठे मोठे शब्द आले की आपल्याला एकदम घाबरायला होतं, पण उदाहरण घेतलं की ते लक्षात येऊन जातं. आता नेहमी उदाहरण दिलं जातं ते कुंभाराचं दिलं जातं की एखादे घट ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा त्या घटाचं कारण दोन आहेत, एक माती हे एक आहे आणि दुसरं कारण जे आहे ते कुंभार हे एक आहे. आता त्यातली माती जी आहे ती घटाचं उपादान कारण आहे, म्हणजे मातीशिवाय घट निर्माण होऊ शकत नाही. आणि त्या मातीतून कुंभार जो आहे तो आपल्या कलेने त्यात पाणी वगैरे कालवून त्या मातीला आकार देऊन घट बनवतो, म्हणून त्याला निमित्त कारण असं म्हटलेलं आहे. परंतु हे संपूर्ण दृष्टी जी आहे त्याचं ब्रह्म नावाचं तत्व किंवा ईश्वर नावाचं जे तत्व आहे, ईश्वर रूपाने ब्रह्मच या संपूर्ण जगाचं अभिन्न निमित्तोपादान कारण म्हटलेलं आहे की निमित्तही तोच आहे आणि उपादान कारण सुद्धा तोच आहे. त्यानंतर याचं वर्णन केलं जातं शास्त्रात की हे ब्रह्म कसं आहे तर सच्चित व आनंद हेच या आत्म्याचं आणि ब्रह्माचं स्वरूप आहे, ते त्याचे गुण नाहीत असं सांगितलेलं आहे. ते त्याचं काय आहे तर स्वरूप आहे. आता वास्तविक पाहता ह्या शब्दांच्या साह्याने सुद्धा ब्रह्माचं पूर्ण वर्णन करता येणं शक्य नाही, पण आम्हाला या जगतातून ज्या ज्या गोष्टींचा अनुभव येतो त्याच्या पूर्ण
पूर्णपणे वेगळं असणारं, त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असणारं असं हे ब्रह्म आहे, हे या 3 पदांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं. आता असत पदार्थांचा म्हणजे नाशिवंत पदार्थांचा, अनित्य पदार्थांचा तुम्हाला आम्हाला या जगतामध्ये सतत अनुभव आहे. तर ब्रह्म जे आहे ते ह्या पद्धतीचं नसून कायमचं असणारं आहे, त्याचा नाश कधीच होत नाही, हे सांगण्यासाठी सत हा शब्द आमच्या समोर ठेवला गेलेला आहे. असतची व्यावृत्ती करणारा सत हा शब्द म्हणजे असतचा जो आम्हाला अनुभव आहे त्या अनुभवापासून ते वेगळं आहे असं दाखवणारा सत हा शब्द आमच्या समोर ठेवलेला आहे. तैसे असताची या व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, असं अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर माऊली त्याचं वर्णन करतात. त्यानंतर जड हा दुसरा शब्द आपल्या समोर आहे. आता जड म्हणजे अचेतन, अज्ञानघन असणारं असं तत्व. पण ब्रह्म कसं आहे तर जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे, की ते कसं आहे तर जड नसून चैतन्य घन आहे, ज्ञान घन आहे असं सांगण्यासाठी चित हा शब्द आपल्या समोर ठेवला गेलेला आहे. म्हणजे जडाची व्यावृत्ती करण्यासाठी म्हणून चित हे लक्षण जे आहे, स्वरूप लक्षण जे आहे ते त्या ब्रह्माचं तुम्हाला आम्हाला सांगून ठेवलेलं आहे. त्यानंतर दुःख हा तिसरा आपल्या अनुभवाचा विषय. आता दुःखाचा त्या परमात्म्याशी म्हणजे ब्रह्माशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही. दुःखाचेनी सर्वनाशे उरले ते सुख ऐसे, निगदिले निश्वासे प्रभूचेनी, असं त्या संबंधी इथं वर्णन केलेलं आहे. की अखंड आनंद असं असणारं ते तत्व आहे, त्याला दुःखाचा स्पर्श सुद्धा होत नाही. आणि म्हणून जे जे जीवनमुक्त झालेले आहे त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून सुद्धा दुःख नोहे ओखदा एवढे असं त्यांनी काय करून ठेवलेलं आहे तर आपला अनुभव सांगितलेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, हे संपूर्ण जग सुद्धा आनंदानेच भरलेलं आहे असा त्या आनंदघन परमात्म्याचा शोध लागल्यावर त्यांनी आपला अनुभव काय केलेला आहे तर कथन करून ठेवलेला आहे. आता हे 3 शब्दाद्वारे त्या ब्रह्माचे हे स्वरूप लक्षण आपल्या समोर जे ठेवलं गेलेलं आहे ते या पद्धतीने 3 प्रकारचं आहे का तर असंही त्याचं वर्णन त्या ठिकाणी नाही. तर आपल्याला नेहमी एक दृष्टांत त्या ठिकाणी दिला जातो की सूर्य हा शब्द उच्चारल्यानंतर त्या सूर्याचा गोलाकार, त्यानंतर त्याच्या ठिकाणी असणारी उष्णता आणि त्याच्या ठिकाणी असणारा प्रकाश, या तिन्ही गोष्टीची आपल्याला एकदमच जाणीव होते. हे तिन्ही मिळून सूर्य आहे, तसं हे तिन्ही मिळून ब्रह्म नावाचं तत्व आहे. दुसरं एक बर्फाचं उदाहरण आपल्या इथं समोर ठेवलेलं आहे की बर्फाचा शुभ्रपणा, नंतर थंडपणा आणि त्याची घनरूपता म्हणजे ते एकत्र आर्द्रतेमुळे झालेलं पाणी, या तिन्ही गोष्टी मिळून बर्फ एकच आहे. तसं सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप अशी तिन्ही स्वरूप लक्षणं मिळून त्या एकाच ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. एकाच ब्रह्मामध्ये ह्या तिन्ही गोष्टी अखंड असणाऱ्या आहेत. त्याप्रमाणे आत्मा किंवा ब्रह्म हे सच्चिदानंद घन आहे आणि ते सच्चिदानंद घन तत्व जे आहे तेच प्रत्येक जीवाचं मूळचं स्वरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापराहा असा सिद्धांत आपल्या समोर ठेवलेला आहे की जीव ब्रह्मरूपच आहे. म्हणजे प्रत्येक जीव जो आहे तो सच्चिदानंद घनच आहे. डॉक्टर काकांची परत अद्वैत मकरांमधली एक ओवी आपल्या समोर येते या ठिकाणी. मी असे आणि भासे, मी मज प्रिय असे, म्हणून सच्चिदानंद ऐसे रूप माझे. की प्रत्येक जीवाला मी आहे हे माझं मला कळतं आणि मला सदैव प्रिय आहे. ह्याच्यावरूनच सच्चित आनंद हे माझं स्वरूप लक्षण असलं पाहिजे. कारण ह्या 3 प्रेरणा सतत आमच्या अंतःकरणामध्ये असतात.
ह्याच्यावरूनच त्या कुठून आलेल्या आहेत, तर आमच्या मूळच्या स्वरूपापासूनच त्या आमच्या अंतःकरणापर्यंत काय झालेले आहेत तर पोहोचलेले आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि त्या प्रेरणांकडून त्याच्या मुळाकडे म्हणजे सच्चित आनंद घनतत्वाकडे काय करायचं आहे तर आपलं लक्ष वळवायचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूप सच्चिदानंद आहे, याचा अर्थ आत्मस्वरूपाचे असणे इतर कोणावर अवलंबून नाही. आता दृश्य जगतातली प्रत्येक वस्तू कशावर तरी अवलंबून असतेच, पण ब्रह्म जे आहे ते कशावर आणि कोणावर अजिबात अवलंबून नाही. मातीचा घट पाहिल्यानंतर घटाचं अस्तित्व त्या मातीवर आहे. एखादं वस्त्र पाहिल्यानंतर त्या वस्त्राचं अस्तित्व त्या धाग्यांवर आहे. एखादा ग्रंथ पुस्तक पाहिल्यानंतर त्याचं अस्तित्व त्यातल्या पानांवर आहे, पेजेसवर आहे, हे आपल्या लक्षात येतं. असं कशावर तरी आणि कोणावर तरी असं ते अवलंबून आहे का, तर असं ते कशावर आणि कोणावर अवलंबून नाही. आणि ते माझं मूळचं स्वरूप असल्यामुळे व्यावहारिक जगतामध्ये कुटुंबात राहत असूनही आपण कोणावर आणि कशावरही अवलंबून राहू नये सुखासाठी. म्हणजे परब्रह्म नावाचं तत्व जाणल्यानंतर सुखासाठी आणि आनंदासाठी आमचं परावलंबित्व संपून आम्हाला स्वावलंबी होता येतं. हा या अभ्यासाचा खूप मोठा फायदा आहे. काकांचं एक गीत आहे जीवन आळवावरचे पाणी, त्यामध्ये ते म्हणतात त्या तालावर जीवन जगणे असो नसो की कोणी. कारण व्यावहारिक जगतामध्ये सुद्धा कशाचा आणि कोणाचा तरी आधार घेत घेत जीवन जगण्याची आम्हाला इतकी सवय पडलेली आहे की आमचं मूळचं जे स्वरूप आहे ते कशावर आणि कोणावर अवलंबून नसलेलं आहे ह्याचं मात्र आम्हाला काय झालेलं आहे तर विस्मरण झालेलं आहे. मग ते परत स्मरणात असून सुखासाठी आणि आनंदासाठी पूर्ण स्वावलंबी होण्याची व्यवस्था जी आहे ती ह्या तत्वज्ञानामध्ये आहे. आणि संत संगतीमध्ये जर ते आम्ही समजून घेतलं तर आम्हालाही आमची जीवनाची घडी या पद्धतीने बसवून घेता येते. आता दृश्य जगतातले जे पदार्थ तुम्हाला आम्हाला दिसतात त्यांना अस्तित्व असतं. आता हे अस्तित्व कुठून आलेलं आहे तर अस्ति असं जे ईश्वरी सत्तेतलं तत्व आहे. दृश्य जगतातला कुठलाही पदार्थ 5 गोष्टींनी युक्त होऊन आमच्या समोर आलेला असतो. त्या 5 गोष्टी कुठल्या आहेत तर अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप असं सांगितलेलं आहे. आता यातलं नाम आणि रूप जे आहे ते सतत बदलणारं असतं, परिवर्तनशील असतं. म्हणून ते कोणाचं देणं आहे तर मायेचं देणं आहे. नामरूपात्मक जे काही आहे ते सगळं मायेकडून आलेलं असतं. आणि अस्ति, भाती, प्रिय असं जे आहे ते ईश्वरी सत्तेतलं असतं. नामरूप बदलले तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व जे आहे त्या अस्तिवर काय आहे तर अवलंबून आहे. उदाहरण पाहतो आपण, एखादी सुंदर साडी घेतलेली असते, खूप आवडीने नेसतो, वापरतो. आता ती वापरतो त्यावेळेला आपल्या आवडीची साडी असते, पण कॉटनच्या साड्या ज्या आहेत त्या नंतर सुद्धा आपल्या उपयोगाला येतात. त्याचा रंग विटल्यानंतर आपण त्याचे काय करतो तर त्याचे छोटे 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 असे अजून कपडे तयार करतो आणि त्याचा उपयोग आपण भाज्या ठेवण्यासाठी म्हणा, मटकी बांधून ठेवण्यासाठी म्हणा, या पद्धतीने करतो. मग आता आधी ते साडी रूपाने होतं, म्हणजे त्याही वेळेला साडी रूपाने ते अस्तित्वात आहे, म्हणजे अस्ति तिथं आहेच. आणि ते फाडल्यानंतर सुद्धा त्याचे जेव्हा बारीक बारीक आपण फडके केलेले आहेत छोटे छोटे, तेव्हाही ते अस्ति रूपाने आहे. पण आधी त्याला साडी म्हणत होतो, आता त्याचं नाम बदललं आणि त्याला आपण फडके म्हणायला सुरुवात केली. आता नाम बदललेलं आहे, रूपही बदललेलं आहे, पण अस्ति जो भाग आहे तो मात्र त्या ठिकाणी तसाच आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग दृश्य जगतातले सगळे नामरूप बदलतात
पण अस्ति जे आहे ते ईश्वरी सत्तेतलं आहे, त्यामुळे ते त्याच्या मागे असतच असतं. भाती म्हणजे ज्ञान, अस्ति भाती प्रिय. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला एक तर असून तरी प्रिय असते किंवा नसून तरी प्रिय असते, पण प्रियत्व जे आहे ते त्या ठिकाणी असतच असतं. आता असून नसून हा तपशील जो आहे तो आपल्या अंतःकरणातल्या अनुकूल प्रतिकूल भावनेवर अवलंबून आहे, पण प्रियत्व जे आहे ते मात्र कायम त्या ठिकाणी असतच असतं. आणि हे तीन कुठून आलेलं आहे? तर अस्तिचं मूळ सत आहे, भातीचं मूळ चित आहे आणि प्रियत्वाचं मूळ जे आहे ते आनंद आहे. म्हणून नामरूपाच्या मागे अस्ति भाती प्रिय आणि अस्ति भाती प्रियचं मूळ सच्चित आनंद आहे. ह्या पद्धतीने ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, असं जर आम्हाला लक्षात ठेवता आलं तर कुठलाही पदार्थ दिसता क्षणी ताबडतोब त्या भगवंताची आठवण व्हायला अजिबात हरकत नाही. आणि तेवढ्यासाठी हा सगळा काय आहे तर अभ्यास चाललेला आहे. मग अस्ति भाती प्रियचे मूळ सच्चित आनंद आहे. आणि मी आहे, मला कळते आणि मी मला कधी अप्रिय नाही, म्हणजे मी मला सदैव प्रिय आहे. मग तो असून प्रिय असेल किंवा नसून प्रिय असेल. आपला देह आपल्याला तरुणपणामध्ये असून प्रिय असतो आणि जसजसं वय वाढत जातं त्यातली शक्ती कमी होत जाते, त्यावेळेला तो नसून प्रिय व्हायला लागतो. म्हणजे आता कधी एकदा या शरीरातून आपण सुटू असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे वृद्धापकाळी तो नसून प्रिय होण्याकडे वाटचाल करतो. नंतर सांगितलेलं आहे की आत्मा ब्रह्म हे कसं आहे तर निर्विकार आहे. आता आमचा देह जो आहे तो पूर्ण विकारशील आहे. 6 विकार या शरीराला सांगितलेले आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरी म्हणते आणि अपक्षीयते, म्रियते, हा 6वा विकार. असे 6 विकार ह्या शरीराला, मग ते शरीर सामान्य जीवाचं असेल किंवा एखाद्या श्रेष्ठ जीवात्म्याचं जरी असलं तरी त्याला हे विकार जे आहेत शरीराला ते ठेवलेलेच आहेत. पण ह्या शरीराच्या आतमध्ये जे आत्मचैतन्य नावाचं तत्व आहे, कूटस्थ चैतन्य नावाचं तत्व आहे, ते मात्र निर्विकार आहे आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे. विकारशील देहात राहत असताना सुद्धा निर्विकार असणाऱ्या तत्वाकडे लक्ष ठेवून जीवन जगणे याला साधना असे म्हणतात. साधनेची आपल्याला कितीतरी व्याख्या या पद्धतीने तयार करता येतात. आता विकार देहाला आहेत आणि मी आत्मा आहे, तो आत्मा निर्विकार आहे असं शास्त्रांनी आणि श्री गुरूंनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. मग निर्विकार असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रसंगी कुठलाही बदल केव्हाही होत नाही. ते खचत नाही, तुटत नाही. त्याला छान छान शब्द आपण भगवद्गीतेत पाहिलेले आहेत. अछेद्य, अक्लेद्य, अदाह्य, या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. मग असं जे आत्मतत्व आहे ते मी आहे. मग आता ज्याला शस्त्राने छेद जात नाही, जे कशात कालवलं जात नाही, जे कधी नाहीसं होत नाही, असं जे तत्व आहे ते मी आहे असा पूर्ण समज जर आपल्या ठिकाणी झालेला असेल तर छोट्या छोट्या व्यावहारिक जीवनात जगत असताना ज्या शब्दांच्या उलाढाली चालतात, संसाराचे घोर रणांगण बाण वर्सती सुसु सणसण, असा एका संतांचा अभंग आहे. आता या रणांगणामध्ये कुठले बाण एकमेकावर वर्षाव करतात तर शाब्दिक बाण जे आहेत ते एकमेकावर वर्षाव करत असतात. मग आता श्री गुरूंनी तर मला सांगितलेलं आहे तू ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला तर कुठल्याही शस्त्राने छेद जात नाही आणि मला अंतःकरणाला मात्र छोट्या छोट्या शाब्दिक बाणांनी सारखा छेद जातो आहे. मग मी साधक आहे का अजूनही मी सामान्य संसारीच होऊन राहिलेला आहे? मग काकांचे 3 वाक्य आपल्या समोर येतात. मी कोण आहे, काय करीत आहे, लक्षात आहे ना? जर छोट्या छोट्या शब्दांनी सतत अंतःकरण माझं छिन्न विच्छिन्न होत असेल, घायाळ होत असेल तर मला अजून साधना
जमलेलीच नाही असं समजून घ्यायला आपणच आपल्या ठिकाणी अजिबात हरकत नाही. कारण श्री गुरूंनी शास्त्राने मला सांगितलेलं आहे, तू आत्मा आहे, आत्मा निर्विकार आहे, निर्विकार तत्वामध्ये कधीही बदल होत नाही, त्याला कुठल्याही गोष्टीचा छेद जात नाही, म्हणून मला कोणाच्याही शब्दांनी छेद जाणं शक्यच नाही. असं लक्षात ठेवून आलेले वाग्बाण तिथल्या तिथं मला न सांगता इतरांना थोपवता येऊ शकतात. आणि असं ज्याला जमलं तो या संसाराच्या रणंगणामध्ये सुद्धा, समर्थ या संसाराला काय म्हणतात, महाशत्रू असं म्हणतात. आणि या महाशत्रूला जर जिंकायचं असेल तर तत्वज्ञानाच्या अभ्यासाशिवाय आणि ते आचरणात उतरवल्याशिवाय दुसरा कुठलाही त्या ठिकाणी उपाय नाही. नाहीतर जगजगापरी चाले, ते जसं चालायचं तसंच चाललेलं आहे. पण ह्या सगळ्या गोंधळातून मला मात्र आनंदाने जीवन जगायचं आहे. तर मग त्यासाठी तत्वज्ञानाचा अभ्यास करून आनंदाने जगण्याची युक्ती या संतांकडनं आम्ही काय केली पाहिजे तर शिकून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी सतत विवेक करणे की मी नेमका कोण आहे. मला वाटतो तो अंतःकरणासहित असलेला मी खरा आहे का अंतःकरणात व्यापून असलेलं जे चैतन्य आहे ते माझ्या मीचं खरं स्वरूप आहे. हा निवाडा सतत आपल्या ठिकाणी करत राहावा लागतो. आणि अंतःकरणाच्या व्यापारापासून दूर होऊन अंतःकरणात व्यापून असलेल्या चैतन्यावर लक्ष ठेवणे याला साधना असे म्हणतात. अशी एक साधनेची सुंदर व्याख्या आपल्या ठिकाणी येऊन जाते. पुढे म्हटलंय की कोणत्याही कर्माचा या आत्म्यावर परिणाम होत नाही. आता कर्म करणारा कोण आहे? कर्म करणारा जीवात्मा आहे. हा जीवात्मा कशाच्या साह्याने कर्म करतो तर इंद्रियांच्या साह्याने कर्म करतो. आत्मा आम्हाला कसा आहे म्हणून सांगितलेला आहे, तो अतींद्रिय म्हणजे सर्व इंद्रियांच्या पलीकडचा आहे. मग आता कर्माची जी फळं आहेत ती सुखदुःख रूपाने आमच्या समोर येतात. मग आता ही कर्माची जी फळं आहेत त्या आत्म्याने जर काही केलेलंच नाही तर ही फळं त्याच्यापर्यंत पोहोचतील का? नाही. मग ही फळं कोण भोगतो? जोपर्यंत जीवात्मा प्रकृतीशी तादात्म्य पाहून राहतो तोपर्यंत त्या सुखदुःखांची फळं जी काही आहेत ती तो भोगत राहतो. पण ज्या वेळेला मी अक्रिय आहे, अक्रीड आहे, आत्मस्वरूपाने मी अकर्ता आहे हे तो लक्षात घेतो आणि जीवरूपाने मी निमित्त मात्र आहे असा गीतेचा विचार अंतःकरणात तो सतत रुजवून घेतो. त्यावेळेला मात्र तो या सुखदुःखाच्या फळांपासून वेगळा होऊन सुखदुःखातीत होतो. तो कशानेही भिजत नाही, तो कशानेही छेदला जात नाही असं वर्णन आपल्या समोर भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ठेवलेलं आहे. आणि तो मी आहे असं सारखं जो लक्षात ठेवतो तो छोट्या छोट्या गोष्टींनी रुसत फुगत बसत नाही. आणि ह्याला डॉक्टर काकांच्या भाषेमध्ये दर्जेदार जीवन असं म्हणतात. आणि छोट्या छोट्या गोष्टींनी रुसणं फुगणं असं जिथं चाललेलं आहे ते फडतूस जीवन आहे. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मला नेमकं कशा पद्धतीचं जीवन जगायचं आहे. आता हा आत्मा जो आहे तो मोठी एक जंत्री आपल्या समोर ठेवलेली आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक एक रस शुद्ध बुद्ध मुक्त निर्मळ निरीच्छ असा असतो. आता हे आत्म्याचं वर्णन म्हणजे कोणाचं वर्णन आहे तर मूळचा मी असा आहे असं लक्षात ठेवूनच या वर्णनाचं जर आम्ही चिंतन केलं तर माझ्या मूळच्या स्वरूपापासून मी कितीतरी दूर फेकला गेलेला आहे हे माझ्या लक्षात येऊ शकतं. छान गीत आहे, काय होतास तू काय झालास तू. हे संपूर्ण तत्वज्ञानाचं चिंतन जेव्हा आपण ऐकतो आणि ते ब्रह्म मी आहे असं ज्या वेळेला आपला अभ्यास चाललेला असतो तेव्हा त्या जीवाने विचार करावा की मूळचा मी कसा आहे आणि आता मी कसा होऊन राहिलेला आहे.
म्हणजे कुठपासून कुठपर्यंत मला हे जुने संस्कार पुसावे लागणार आहेत आणि मूळच्या स्वरूपापर्यंत मला जाऊन पोहोचावं लागणार आहे। स्वगत सजातीय विजातीय भेदरहित। स्वगत भेद म्हणजे एकाच शरीरात असलेले अवयवांचे भेद, त्याला स्वगत भेद असं म्हटलेलं आहे। सजातीय भेद म्हणजे दोन मनुष्य एकमेकांच्या जवळ उभे आहे, त्या दोघांच्या ठिकाणी असणाऱ्या अवयवांचा भेद, त्याला सजातीय भेद म्हटलेला आहे। आणि विजातीय भेद म्हणजे एक मनुष्य आहे आणि एखादा त्याच्याजवळ ठेवलेला गाय म्हैस यासारखा एखादा पशु आहे, त्या दोघांच्या अवयवांमध्ये जे भेद आहे त्याला विजातीय भेद असं म्हटलेलं आहे। आता मनुष्य जात पशु जात असं व्यावहारिक जीवनामध्ये भेद दिसून येत असले तरी आत्मा नावाचं जे तत्व आहे, ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, त्याच्यामध्ये मात्र जात पात सावयवता असा कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी नसल्यामुळे, ते निरवयव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठलाही भेद नाही। म्हणून भेदमय असणाऱ्या या जगतामध्ये अभेदाने भरलेलं एक तत्व सगळ्यांच्या आतमध्ये आहे, त्यालाच ब्रह्मचैतन्य आत्मचैतन्य असं म्हणतात। आणि त्याच्याकडे दृष्टी ठेवून जो जीवन जगतो त्याला आनंदाचा लाभ होतो। आता ते शुद्ध आहे, शुद्धची आपण व्याख्या मगाशीच पाहिली की जिथं द्वंद्व त्रिपुटी इत्यादींचा मळ सुद्धा नाही, भेदाचा मळ ज्याच्या ठिकाणी नाही त्याला शुद्ध असं म्हटलेलं आहे। जे अखंड ज्ञानरूप आहे त्याला बुद्ध असं म्हटलेलं आहे। ज्याला बंधमुक्ततेचा क्षीण नाही असा तो मुक्त आहे, निर्मल आहे, विमल आहे। आता निर्मलला समर्थांच्या भाषेमध्ये विमल म्हटलेलं आहे की ज्याला कुठलाच भेदाचा मळ लागलेला नाही। आणि निरीच्छ, बाहेरून कुठल्याच गोष्टीची ज्याला अजिबात इच्छा नाही, कारण इच्छा केव्हा निर्माण होते, आपल्याजवळ काहीतरी कमी आहे तेव्हा ते बाहेरून आणलं पाहिजे असं जेव्हा वाटतं तेव्हा इच्छेला त्या कामाला सुरुवात होते। पण इथं हा पूर्ण काम असल्यामुळे निरीच्छ असतो। आता ही जी ब्रह्माची वर्णने किंवा नावे आपल्या समोर दिलेलं आहे ते कितीही पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तरी दृश्य जगतातल्या एकाही गोष्टीच्या सादृश्याने आपण त्या ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही। आणि म्हणून त्याला न इति ते दृश्य जगतातल्या कुठल्याच पदार्थांसारखं नाही। मग ते ब्रह्म असं आहे का, मग त्याचा रंग असा आहे का, ते निरंजन आहे, मग त्याचा दाखवणार कसा? म्हणून त्याला श्रुती सुद्धा न इति म्हणजे असं नाही या पद्धतीने काय करते तर आमच्या समोर मांडणी करते। एक छान दृष्टांत या न इतिच्या संदर्भामध्ये मंदाताईंनी दिलेला आहे की एका जत्रेमध्ये आपल्या छोट्या मुलाला घेऊन एक माता त्या ठिकाणी देवाच्या दर्शनाला गेलेली आहे। आता त्या ठिकाणी तिच्या मैत्रिणी भेटतात, त्यावेळेला गप्पाच्या नादामध्ये मुलाचा हात सुटून जातो आणि तो जो मुलगा आहे तो हरवतो। आता काही वेळाने तिच्या लक्षात येतं की मुलाचं बोट सुटलेलं आहे आणि तो कुठंतरी या गर्दीमध्ये हरवलेला आहे। त्यावेळेला अत्यंत ती काकुळतीला येते, रडायला सुरुवात करते। त्यावेळेला त्या ठिकाणी इतर माणसं पोलीस वगैरे जे असतात ते म्हणतात की ताई तुमच्या मुलाचं वर्णन तरी सांगा, त्याने कुठल्या रंगाचा शर्ट घातलेला आहे, काय केलेलं आहे, त्याचं वर्णन तरी आम्हाला करून सांगा। मग ती त्याची उंची सांगते, जाडी सांगते, रंग सांगते, त्याने कुठला शर्ट घातलेला आहे त्याचं थोडंसं वर्णन करते, हाफ पॅन्ट घातलेली आहे का फुल पॅन्ट घातलेली आहे त्याचं वर्णन करते, त्याचे केस कसे आहेत त्याचं वर्णन करते आणि त्यांना सांगते की या आकाराचा रंगरूपाचा हे कपडे घातलेला तो मुलगा आहे। आता त्या वर्णनाप्रमाणे एक 7-8 मुलं जे आहेत ते गोळा करून ते पोलीस तिच्या समोर आणून ठेवतात। आता एक मुलाला ते तिच्या समोर नेतात की ताई तुम्ही वर्णन करून सांगितल्याप्रमाणे आम्हाला सापडलेला हा मुलगा पहा। त्याच्याकडे पाहते आणि ती सांगते हा तो नाही। मग त्याला ते बाजूला करतात, मग दुसरा सांगतात, तिच्या समोर ठेवतात, तोही पाहते, मग म्हणते हा तो नाही।
आता ज्या वेळेला हा मुलगा तो नाही असं ती म्हणते, त्यावेळेला तो मुलगा नक्की कसा आहे हे तिला माहिती असतं. तसं मंदाताई म्हणतात की या श्रुती माऊलीला ते आत्मचैतन्य ब्रह्मचैतन्य कसं आहे ते नक्की माहिती आहे, आणि म्हणून ते कसं आहे याची विचारणा करताना आपण ज्या वेळेला एक एक दृश्य पदार्थ तिच्या समोर घेऊन जातो आणि ते असं आहे का असं आहे का असं विचारतो, त्यावेळेला ते असं नाही ते असं नाही या पद्धतीने सांगून ते गोष्टी ती बाजूला सारायला सुरुवात करते. याला न इति असं म्हणतात. दासबोधामध्ये सद्गुरूंचं जे वर्णन केलेलं आहे ते सद्गुरू आणि परमात्मा एकच आहे हे लक्षात ठेवून समर्थांनी ते वर्णन केलेलं आहे. आणि दृश्य जगतातले कितीतरी पदार्थ त्या श्री गुरूंच्या वर्णनाशी वर्णन करून ठेवताना प्रत्येक दृश्य जगतातल्या गोष्टीला कुठं ना कुठं तरी डाग आहे, आणि तो डाग असल्यामुळे ते माझ्या गुरूंचं वर्णन होऊ शकत नाही, म्हणजे ब्रह्मरूपाचं ते वर्णन होऊ शकत नाही. या पद्धतीने मांडणी ती त्या ठिकाणी केलेली आहे. अगदी तसंच की श्रुती माऊलीला पूर्ण माहिती आहे आत्मा कसा आहे, म्हणून तो जर आम्हाला जाणून घ्यायचा असेल तर श्रुती माऊलीवर पूर्ण श्रद्धा ठेवून मगच आम्हाला त्याचा काय करायला पाहिजे तर अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे श्रुती वचनांच्या अभ्यासानुसार आणि श्री गुरूंनी सांगितलेल्या अनुभवाच्या बोलानुसार ते ब्रह्मतत्व कधीतरी आमच्या आकलनात येऊ शकतं. कठोपनिषदामध्ये आपल्या समोर मांडणी आहे, अस्ति इति उपलब्धयो, की ते आहे, श्रुतीने सांगितलं तसंच आहे, गुरुनी सांगितलेलं तसंच आहे असं लक्षात ठेवूनच त्याचा जर आम्ही अभ्यास केला आणि सोहम साधना करायला लागलो तर ते आमच्या आकलनात आल्याशिवाय अजिबात राहणार नाही. पण ते आहे की नाही या साशंकतेने जर आम्ही श्रुतीकडे गुरुवचनाकडे दुर्लक्ष करून ते अभ्यासाचा प्रयत्न केला तर मात्र तेच आम्ही असून सुद्धा कधी ते आम्हाला गाठी पडणार नाही. जवळच असून सुद्धा तेच आम्ही असून सुद्धा त्याचं यथार्थ दर्शन जे आहे ते तुम्हाला आम्हाला करता येणार नाही. आता मन आणि वाणी मांडणी आहे आपल्या समोर. ते ब्रह्मतत्वाचं वर्णन करत असताना मन आणि वाणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह असं आपल्या समोर तैत्तरीय उपनिषद म्हणतं. आणि तुकाराम महाराजांचा पण एक अभंग आपल्या समोर आहे. विठ्ठलाला ते म्हणतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. की मन आणि वाणीच्या पलीकडे असणारं तुझं जे स्वरूप आहे ते आकलनात यावं ह्याच्यासाठी आम्ही एवढ्या भक्तीची कास धरलेली आहे. दुसरा याच्यातून काही उद्देश नाही. म्हणून या माप भक्ती केली, न कंटाळता अखंड आम्ही काय करत राहिलेलं आहे तर ते जाणण्याचा प्रयत्न करत राहिलेले आहोत. आता असं जे आत्मतत्व आहे ते कृतीने कर्माने आम्हाला जाणता येऊ शकेल का? आता कर्माच्या द्वारे आपण कितीतरी गोष्टी उत्पन्न करू शकतो. काही गोष्टी उत्पन्न करतो, काही गोष्टी नष्ट करतो, काही आपल्या जवळ नसलेल्या या कर्माद्वारे आपण मिळवून आणतो, आणि काही गोष्टींवर आपल्या पद्धतीने संस्कार करून आपल्याला पाहिजे तशा त्या घडवूनही घेतो. पण ब्रह्म नावाच्या तत्वावर असं कुठलंही बाहेरून काहीही करता येत नाही. म्हणून नुसत्या कर्माने ब्रह्म ज्ञान होत नाही. न कश्चित कर्मकोटिभी. मग कर्मांचा उपयोग कुठपर्यंत आहे तर निष्काम कर्म करत गेल्याने अंतःकरणाची शुद्धी होते, आणि अंतःकरणाची शुद्धी ही आत्मज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याचं मूल्य आणि मर्यादा काय आहे कर्माची तर अंतःकरणाची शुद्धी करून देणं. ते काम मात्र ते नक्की करू शकतं. मग आता आत्मा हा कर्माने प्राप्त होऊ शकत नाही, पण निष्काम कर्माने अंतःकरणाची मात्र शुद्धी होते. हे पूर्णपणे लक्षात ठेवून निष्काम कर्मयोग आचरण्याचा आम्ही काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आत्मा जो आहे तो उत्पाद्य नाही, म्हणजे त्याची उत्पत्ती करता येत नाही. उलट या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वीपासूनच ते तत्व जे आहे ते आहेच आहे, म्हणून तो उत्पन्न करता येत नाही.
त्यानंतर तो नष्ट करता येत नाही, त्यानंतर तो व्यवहार्य नाही, म्हणजे कुठलाही व्यवहार करून त्याच्यावर काही जडणघडण आम्हाला करता येत नाही. तो जसा आहे तसाच त्याला पाहावं लागतं. त्यानंतर एखादी गोष्ट आपल्याजवळ नसली तर ती आपण बाहेरून आणतो, म्हणजे प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आत्मा असा प्राप्त करण्यासारखा आहे का? तर आत्मा असाही प्राप्त करण्यासारखा नाही, कारण नित्य प्राप्ताची प्राप्ती आहोत. तेच आम्ही असल्यामुळे ते बाहेरून कुठूनही आम्हाला आणायचं नाही, हेही जास्तीत जास्त आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये कुठलाही बदल घडवून आणता येत नाही. एवढा सगळा अभ्यास करून आम्ही कशामध्ये बदल करतो आहे? तर आमच्या अंतःकरणामध्ये, विचारांमध्ये बदल घडवून आणता येतो, पण आत्म्याच्या ठिकाणी बदल घडवता येत नाही. तर तो जसा आहे तसाच स्वीकारावा लागतो. मग केवळ शुद्ध अंतःकरणाने त्याच्याशी एकरूप जो होऊ शकतो त्यालाच त्याचं काय होऊन जातं? तर ज्ञान होऊन जातं, असं म्हणण्याची पद्धत आहे. जितकी शुद्धता आणि स्वच्छता अंतःकरणाची जास्त, तितकं आत्मा नावाचं तत्व आकलनात येण्याची शक्यता आहे. तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके, असं आपल्या समोर ईशावास्य उपनिषदामध्ये ठेवलेली एक विचारसरणी आहे की तो जवळही आहे आणि दूरही आहे. आता जवळही आहे आणि दूरही असं दोन्ही पद्धतीने कसं बोलतात? तर ज्याच्या अंतःकरणावर शास्त्रशुद्ध संस्कार झालेले आहेत, ज्याचं अंतःकरण गुरुकृपान्वित झालेले आहे, त्याच्या तो इतका जवळ आहे की तोच तो आहे या अनुभवापर्यंत तो पोचतो. आणि ज्याच्या अंतःकरणावर शास्त्राचे संस्कार नाही, संतांच्या विचारांचं काही जडणघडण नाही, त्याच्यासाठी मात्र तो इतका दूर आहे, किती दूर? तर तो कळेपर्यंत जेवढे जन्म त्याला घ्यावे लागतील तेवढा तो त्याच्यापासून दूरच दूर आहे. आता हा आत्मा नित्य प्राप्त आहे, याच्यासाठी आपल्या समोर दृष्टांत ठेवलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. पावसाळ्या दिवसामध्ये पहा, सूर्यासमोर अनेक ढग जे आहेत ते आलेले दिसतात. आता वारा सुटला की हे ढग जे आहेत ते त्या ठिकाणाहून निघून गेलेले सुद्धा दिसतात. आता ढग आले की अंधार पडल्यासारखा दिसतो, आणि वाऱ्याने ते ढग तिथून दूर गेले की परत उजेड पडल्यासारखा दिसतो. मग आता ढग येतात तेव्हा सूर्य तिथून कुठं जातो का? आणि ढग गेले म्हणून तो दुसरीकडून कुठं येतो का? तो सूर्य जसाच्या तसाच तिथं असतो, फक्त ढगांचं येणं जाणं मात्र काही काळापुरतं असतं, क्षणिक पद्धतीने त्या ठिकाणी असतं. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, पाण्यावर ज्या वेळेला शेवाळ साचलेलं असतं त्यावेळेला पाणी जे आहे ते त्या ठिकाणी असतंच, फक्त आम्हाला जर ते घ्यायचं असेल तर शेवाळ जे आहे ते मात्र बाजूला करावं लागतं. त्याच पद्धतीने आत्मा नावाचं तत्व जर आम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर अज्ञानाचे जे ढग आहेत, अविद्येचं जे शेवाळ चढलेलं आहे ते मात्र आम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं? तर बाजूला करावं लागतं. हे अज्ञानाचे धुके विचार सूर्य जै फाके तै विलया जाये सुखे श्री गुरु कृपे, अशी डॉक्टर काकांची अद्वैत मकरंद मधली एक छान ओवी आपल्या समोर आहे. आता जीवाला मी ब्रह्म आहे ही संकल्पना जी आहे ती अत्यंत छान पद्धतीने स्वतःशी पूर्ण शास्त्रशुद्ध विचारांनी स्पष्ट करून घ्यावी लागते. जोपर्यंत त्याच्यामध्ये अस्पष्टता आहे तोपर्यंत मी ब्रह्म आहे असा बुद्धीचा निश्चय जो आहे तो आपला होऊ शकत नाही. मग आता बुद्धीचा निश्चय होण्यासाठी काय काय लागतं? एक तर विचारांची स्पष्टता लागते, दुसरं अंतःकरणाची शुद्धता लागते, शास्त्रचिंतनामध्ये गोडी वाटणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत त्याच्यामध्ये गोडी वाटत नाही तोपर्यंत कितीही श्रवण मनन केलं तरी ते अंतःकरणापर्यंत पोहोचू शकत नाही. छान आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, जो जेथील गौरव नेणे तयासी ते भिंगुळवाणे, की ज्याला त्याची आवड उत्पन्न झालेली नसते त्याला ते सगळं कंटाळवाणं वाटतं, भिंगुळवाणं वाटतं. पाहतो आपण रजोगुणी अंतःकरण असेल
तर किती किती काळ गाण्याच्या मैफिलीमध्ये, किती किती जागरण, पहाटे 4-5 वाजेपर्यंत जरी ते गाण्याचे कार्यक्रम चालले तरी आम्हाला झोप येत नाही. कारण रस आहे कशामध्ये? शास्त्रीय गाणं ऐकण्यामध्ये. ज्याला रस आहे त्याला ते ऐकताना त्याच्यामध्ये अडचण येत नाही किंवा झोप येत नाही. पण शास्त्राचा अभ्यास करत असताना आम्हाला ऐकता ऐकताच डुलकी येते. कारण मन जे आहे ते त्या ठिकाणी स्थिरपणे राहू शकत नाही. ते इकडं तिकडं भरकटतं आणि भरकटलेलं मन जे आहे ते गोडीने तिथं ते न ऐकता इकडं तिकडं धावतं. मग कुठंतरी डुलकी तरी येते, कुठंतरी समोर बसलेलं दिसतो, पण मनामध्ये मात्र ते आतमध्ये काहीच बोलणं शिरत नाही. या पद्धतीची आमची काय होऊन जाऊ शकते? तर फजिती होऊन जाऊ शकते. आणि म्हणून हा उपदेश मी ब्रह्म आहे हे जाणण्यासाठी तत्वमसी महावाक्याचा उपदेश जो आहे तो आपले श्रीगुरु आपल्याला करत असतात. तत्वम असी यामध्ये जे 3 पद आलेले आहेत, तत्वम आणि असी, या 3 पदांचं, हे 3 पदांची पूर्ण संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय आम्हाला त्याचा अर्थ जो आहे तो लावता येत नाही. आणि जोपर्यंत अर्थ लावता येत नाही तोपर्यंत पूर्ण समाधान जे आहे ते अंगी बाणवता येत नाही. आता हे जर सगळं करायचं असेल तर त्यासाठी त्या वाक्यांचा अर्थ लावून घेण्यासाठी आमच्या समोर लक्षणेचे प्रकार ठेवलेले असतात. आता आपल्याजवळ राहिलेला वेळ जो आहे तो अगदीच 5 मिनिटाचा आहे, म्हणून 3 लक्षणं आपल्या समोर ज्या सांगितलेल्या आहेत तेवढ्या वाचून दाखवते. पण त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण पुढच्या गुरुवारी पाहूयात. तर 3 प्रक्रिया आपल्या समोर ठेवलेल्या आहेत वाक्यांचे अर्थ लावत असताना. एक आहे जहद लक्षणा, दुसरी आहे अजहद लक्षणा आणि तिसरी आहे जहद जह लक्षणा, म्हणजे त्याला भाग त्याग लक्षणा असं म्हणतात. आता हे 3 लक्षणा म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग कधी करायचा असतो, केव्हा करायचा असतो, तत्वमसी महावाक्याचं चिंतन करत असताना यातली कुठली लक्षणं आमच्या उपयोगाला पडणार आहे, हे सगळं आपण पुढच्या गुरुवारी पाहूयात. जय जय रघुवीर.